मुंबईत सुख, शांती, सुरक्षिततेसह विकास साधला जाणार हेच महायुतीच्या सरकारकडून अपेक्षित आहे. पण बिकाऊ मीडिया आणि त्यांचे सेनापती उद्धवजी हे एक नवा नरेटिव्ह दररोज पुढे आणत असताना आज ते जिंकले आणि भाजप पराभूत झाला आहे, महायुती हरली आहे, असं जे काही सांगण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय तो मात्र केविलवाना नाही तर हास्यास्पद वाटतोय मला. आज जर मुंबई महानगरपालिकेची लढाई तटस्थपणे पाहिली आपण तर लक्षात येतं की ही लढाई ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण, मराठी माणसाला घातलेली भावनिक साथ आणि सोबत हिरवी मतं आणि कावेबाज उभाटांच्या प्रत्येक नरेटिव्हला साथ सोबत करणारा मराठी मीडिया विरुद्ध महायुती अशी झालेली होती. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत मराठी मतदारांपेक्षा जिथं मुसलमानांच्या मतांचा टक्का जास्त होता त्या ठिकाणी त्यांची ही मतं MIM आणि समाजवादी पार्टीसोबतच उभाटा सेनेला मोठ्या प्रमाणात पडली आणि याच निर्णायक मतांमुळे उभाटांना 65 जागांचा आकडा गाठता आला आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पक्षाच्या अध्यक्षानं माहीममधल्या भरसमुद्रातल्या पीरबाबाच्या मजारीला उखडून टाकायला लावलं त्या राज ठाकरेंच्या उमेदवारांना मात्र मुसलमानांनी नाकारलं. त्यांचे आवडते फक्त आणि फक्त उदय साहेब, हमारे साहब उदय साहब.